अरे बाळू कसा आहेस? मी बरा आहे. तू कसा आहेस? यो मला काय होणार? मला काय होणार आहे मग? हा, मी आपलं उग विचारायचं म्हणून विचार. खरं आहे. बाकी बाळू मी काय म्हणतो, मी तुला तुझ्या सासूरवाडीला पाठवतायत असं ऐकलं. काय पाच म्हणणं आहे का मी गंगूताईकडे जाऊन राहिलं पाहिजे? का ते? त्यांच्या घराची जबाबदारी घेतली पाहिजे. मला नाही राहायचं तिकडे. यो बरोबर आहे तुझं बाळू. त्यांच्या घराची जबाबदारी घ्यायची असेल तर तू ती इकडूनही घेऊ शकतोस. तिकडे जाऊन राहायची गरज नाही. होय, पण मला माझी कामं करायची आहेत. अयो बाळू एक विचारू करे. विचार की. तू नेहमी म्हणत असतोस माझं काम माझं काम. असं नक्की कोणतं काम असतं सांगशील का रे एकदा? सांगून कोणाला बी नाही समजायचं गुंडाप्पा. मी बी कसं सांगू, मला नाही समजत. अय्यो पण तू गाव सोडून जाऊ नकोस. अरे मला करमणार नाही. मलाच काय गावात कोणालाच करमणार नाही. गंगूताईकडे नाहीच जाणार. नाही तर बी थांबीन असं नाही म्हणत. मग कुठे जाणार रे बाळू? कुठं ते नाही ठाव. अरे बाळू असं करू नकोस. गावातच थांब. गुंडप्पा, तुझा माझ्यावर जीव आहे म्हणून तू म्हणतो आहेस. मला तर जावं लागलच. तू काळजी घे. अरे पंचानंतर ह्या गावाची तुलाच काळजी घ्यायची आहे. यो बाळू तू खरंच चाललास? होय. कधी? कधी ते नाही ठाव. बघूया. चल येतो मी. काळजी घे. अरे काय झालं तुला वरडायला? हा, कुणी येणार नाही. उलट जी हायत तीच एक एक करून घराबाहेर चालली हाय. तुकडा खान जा बाबा. उगा कोणी येण्याच्या आशेला लावू नका. आता कसलीच आशा राहिली नाही बघ. हेनरी, गुंडू कुठे आहे? अयो गुंडू कुठे आहे? अयो गुंडू कुठे असतो, काय करतो, मला माहित का तुला माहित? का तुम्ही बाप नाही आहात त्याचे? तुम्हाला माहिती नको? अयो तो मला काही सांगत नाही. त्याचे मला पटत नाही, मला त्याचे पटत नाही. अयो अय्यो, मग पटवून कुणी घ्यायचे? तुम्ही मोठे आहात ना? अयो तो माझं काही ऐकत नाही. स्वतःच्याच मनाचं खरं करतो. अयो असं काही नाही. तो तुम्हाला खूप मान देतो. आणि तुम्ही पण जरा नीट बोलत जा त्याच्याशी. अयो नीट बोलत आला. विचार कुठे गेला होता म्हणून. अय्यो कुठे जाणार? गावात गेलो होतो. काय चालू आहे काय नाही बघायला नको का? अयो अयो काय चालू आहे काय चालू नाही बघायला नको. अयो म्हणजे तुला काय म्हणायचे? माझे गावावर लक्ष नाही? हेनरी, तुम्हाला आत्ताच सांगितले ना जरा नीट बोला त्याच्याशी म्हणून. अयो तो बघा. अयो गावात गेला होता म्हणे. हे गावात कुठे गेला होता? अय्यो जरा बाळूकडे जाऊन. बाळूला भेटून आला. वाटलंच होतं मला. अय्यो अय्यो मग काय झालं भेटलं तर? तो माझा बालपणीचा चांगला मित्र आहे. तुम्हाला काय होतं त्यांनी? अय्यो काय म्हणाला बाळू? सगळं ठीक चाललं आहे ना त्याचं? अय्यो नाही, थोडीशी अडचण आहे. अडचण? कसली अडचण? अयो म्हणजे त्याच्या घरच्यांची अशी इच्छा आहे की बाळूने सासरी जाऊन कायमचं राहायचं म्हणून. अय्यो होय, पण बाळूला जायची इच्छा नाही. अय्यो त्याची इच्छा नसेल पण घरच्यांचा काही मान नाही.
अय्यो पण बाळूची इच्छा नसताना का जायचं त्यानं सासरी? बाळूचं बरोबर आहे. इंद्री, मला वाटते तुम्ही यात लक्ष घालायला पाहिजे. अय्यो अय्यो, आता यात आप्पांनी कशाला लक्ष घालायला हवं? तो त्यांच्या घरचा मुद्दा आहे, बघतील ते. गुंडू, तू शांत बस. तुला यातले काही कळत नाही. इंद्री, काहीही करून या बाळूला गंगीकडे जाऊ द्यायला पाहिजे. यो बरोबर आहे वैजंता. मला असं वाटतं की आता मीच ह्यात लक्ष घालायला पाहिजे बघा. बरोबर. हा बाळू गावात राहायलाच नको. आपणच मध्यस्थी करून हा विषय निकालात काढू. काय? अय्यो अव्वा, पण मला तुझं हे पटलं नाही बघ. अय्य, तुला नसेल पटलं, मला पटलं. अय्यो वैजंता, तू बरोबर बोलते आहेस. हा प्रश्न आता मोठा व्हायला पाहिजे. बरोबर. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न न राहता गावचा प्रश्न झाला पाहिजे. अय्या, अय्यो अय्यो, मित्र म्हणून त्यांनी ही गोष्ट मला सांगितली. चावडीवर नेण्याची गोष्ट नाहीये ही. यो, असं कसं? बाहेर गावची लेक लग्न करून या घरात आणली, तिची काळजी घ्यायला नको? अय्या, तो मयपात जावई ह्यो आपल्याला किती किंमत द्यायचा. यो, त्याची मुलगी अशी त्रासात आहे म्हटल्यावर आपण काय नुसतं बघत बसायचं? अय्यो पण आप्पा, तुम्ही हे सगळं का करताय हे मला समजत नाही. असं वाटतं तुम्हाला? गुंडू, प्रत्येक वेळी चुकीचाच अर्थ काढला पाहिजे का? जरा तिच्या बाजूने विचार कर. त्या बाळूमुळे तिचा बाप गेला आणि बाळू सोबत तिचे लग्न झाले. आणि बाळू आता तिला नीट सांभाळत नाही. हे सगळं बरोबर आहे का? अय्या, यासाठी आपण काही करायलाच नाही पाहिजे? अय्यो पण तुम्ही हे सगळं चांगल्या हेतून करत नाही हे मला चांगलं माहित आहे. अय्यो, यो यो, बघितलंस वैजंता, आपल्यापेक्षा त्याला बाळू महत्वाचा. त्याचं मी बघून घेते. पण मी काय म्हणते, तुम्ही या प्रकरणात जरा नीट लक्ष घाला. हा विषय संपू देऊ नका. बाळूला गावाबाहेर घालवण्याची ही योग्य संधी आहे. आधी हा प्रश्न मोठा करायचा आणि मग बाळूला सरळ गावाबाहेर काढाय. अय्यो. बाळप्पा, बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की. गंगूताईक गेलो होतो. तुला कोणी सांगितलं होतं जायला? हा? आणि कोणी कशाला सांगाय पाहिजे? मी येत होतो त्या वाटनं, गंगूताईनं हाक मारली, मग आलो बघ भेटून. बरं, गंगूताई लय काळजीत आहे बघ. असणारच. आणि त्यात सत्यवाबी मायरा आहे म्हणल्यावर. आता मी आलोय ना व. अरे पण हे त्यासनी कुठं ठाव आहे का तू वाडीवरनं माघारी आला आहे म्हणून? ठीक आहे, सांगावं दाडतो म्या. असं बी लगीन झाल्यावर पहिल्यांदा सती गेले घरी. राहील काय दिस? अरे असं नग करू. ते समधी वाट बघतात कोण न्यायला येईल म्हणून. आईला सांगतो येतो मी. अरे आईला कशा पायी सांगतो हाय? अरे मी आता म्हणतो तू जा सत्यवाला आणाय. म्या कुठं? अरे पुढं म्हणजे काय, गंगूताईक. अरे काय खूळ बीळ लागलं का काय तुला? हा, बा सोडून आलाय सत्तीला ते. मी आणायला गेलो तर लयच खोळ्यात काढतील मला. अरे असं नग करू. तू गेला तर समध्यासनी बरं वाटेल बघ. अरे काय विचार करतो हाय? अरे काय ठरवलंय सांग तरी बाबा.